नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लिमला येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या हर्ष उल्हासात वाजत गाजत साजरी करण्यात आली. त्यानंतर आता ग्रामीण भागातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत असून आज परभणी जिल्ह्यातील लिमला या गावी देखील सकाळच्या वेळी बुद्धवंदना घेऊन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक नितीन शिंदे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मुंजाभाऊ कुकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पवार, रिपाईचे पूर्णा तालुका अध्यक्ष किसन तोप समुंदर, जयंती कमिटी अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती ताडकळस उपसभापती अंकुश शिंदे, उपसरपंच ज्ञानोबा शिंदे, ज्ञानेश्वर जोगदंड, लिमला येथील सरपंच बाबासाहेब गायकवाड, रिपाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडित टोमके, दामोदर शिंदे, लक्ष्मण नाना शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सरकटे, हनुमंत आंबिरे, राजू तुप समुंदर आदीसह लिमला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. चालू ना त्या दिवशी मग आम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं काम किती मोठं होतं. एवढ्या वर्षाच्या नंतर आज घडीला सुद्धा आपण पाहतो की भारतामध्ये असलेली जी वेगवेगळी राज्य आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आपण जन्माला आलो आहोत. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रचंड पुरोगामित्व आहे. या महाराष्ट्राच्या मातीनं देशाला वेगवेगळे पुरोगामी माणसं दिली, चळवळी दिल्या आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज सुद्धा खऱ्या अर्थानं भारताच्या पाठीवर वेगवेगळ्या राज्यात जेवढी जाती व्यवस्था अस्तित्वात आहे ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही. आजही बहुजन समाजातले सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात. त्यांचे विचार खऱ्या अर्थानं घेतात, पेरतात आणि तसे अनुकरण करतात. ते इतर ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. मग ते पाहायला मिळावं याच्यासाठी काय आपल्याकडं तर भारतीय संविधानाची निर्मिती खऱ्या अर्थानं जी झालेली आहे त्या संविधानाच्या माध्यमातून जो पेरलेला विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला घेणं गरजेचं आहे. संविधानाच्या इतिहासाचा जेव्हा आपण पार्श्वभूमीचा जेव्हा इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 9 डिसेंबर 1946 ला खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी असं सांगितलं होतं की 3 ब्रिटिशांचे मंत्री भारतात आले आणि त्यांनी असं सांगितलं की या भारतात वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत आणि वेगवेगळ्या भागात राहणारे हे जे सगळे अडाणी लोक आहेत. ब्रिटिशांच्या एका तर नोंदवहीत सर असं उदाहरण सापडतंय की या देशामध्ये दगडाला सिंदूर लावून पुसणारे लोक आहेत, मंदिरामध्ये देवाच्या पुढे बोकड टाकून त्या रक्तावर नाचणारे लोक आहेत, एवढंच नाही तर बैलाची जनावरांची पूजा करणारे लोक आहेत. याचा अर्थ हे लोक आदिवासी आहेत, मागास आहेत. हे लोक देश चालू शकत नाहीत, हे लोक राज्यव्यवस्था चालू शकत नाहीत. या लोकांना खऱ्या अर्थानं प्रशासन चालवण्याची अक्कल नाही आणि म्हणून या लोकांना आत्ताच स्वातंत्र्य देता येत नाही. आणि त्या ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने तिथं संयुक्त राष्ट्रसंघात सांगितलं की आम्ही आमचं कर्तव्य समजतो की भारतातल्या लोकांना खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं 9 डिसेंबर 1946 ला भारतामध्ये एक कॅबिनेट मिशन म्हणून जे आलं होतं त्याच्यामध्ये 3 मंत्री आले होते आणि त्या 3 मंत्र्यांनी असं सांगितलं की तुम्ही एक संविधान सभा तयार करा, एक संविधान आम्हाला तयार करून दाखवा आणि त्या संविधानाच्या नियमावलीनुसार देश चालणार आहे अशी आम्हाला हमी द्या, त्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली सर. आणि या संविधान सभेमध्ये मग ठरलं की झेंडा तयार करण्याची तिरंगा झेंड्यासाठीची एक समिती असेल. या देशात असलेले वेगवेगळे जे राज्य आहेत ते खऱ्या अर्थानं आज जेवढे आपल्याला भारतामध्ये राज्य सापडतात तेवढे राज्य नव्हते, ते संस्थानं होते. हे सगळे संस्थानांचं राज्यामध्ये विलिनीकरण किंवा राज्य निर्माण करण्यासाठीची कमिटी ठरली, राष्ट्रगीताची कमिटी ठरली आणि सगळ्यात महत्वाची त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची जी कमिटी होती ती म्हणजे संविधान निर्मितीची कमिटी होती. त्या संविधान निर्मितीच्या कमिटीमध्ये 7 सदस्य ठरवण्यात आले. 7 पैकी प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण होतं, जे ज्ञान होतं त्याच्या आधारावरती संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे देण्यात आलं. आता संविधानाचा शिल्पकार म्हणून असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष आपण करतो आहोत. त्याचं कारण काय की जेव्हा हे 7 सदस्य ठरले होते या 7 सदस्यांपैकी जवळपास 5 सदस्य हे वेगवेगळ्या कारणास्तव सभागृहाचं कामकाज होतं, काही जणांच्या तब्येतीचं कामकाज होतं, काही जण विदेशात होते. अशा प्रसंगामध्ये रात्रंदिवस संविधानाच्या निर्मितीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हिरिरीनं लक्ष देऊन केलं. जवळपास 56 राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम करून हे भारताचं संविधान तयार केलं. जेव्हा हे संविधान तयार झालं होतं
तेव्हा या संविधानामध्ये खऱ्या अर्थानं 18 परिशिष्ट होते, 22 भाग होते आणि 394 कलम होते. आता हे काय होतं? हे संविधान दिलं म्हणजे बाबासाहेबांनी नेमकं काय केलं होतं? तर हे संविधान दिलं म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी इथं जी वेगवेगळी ही काय म्हणू विस्कळीत अवस्थेत असलेली जी व्यवस्था होती ती एका घडीत बांधण्याचं आणि सगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना भारतीय नागरिक म्हणून जे दर्जा मिळवून दिला ते संविधानानं आणि बाबासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला. मग या संविधानानं काय दिलं तर तुम्ही आजही संविधान जर उघडून बघितलं तर संविधानाच्या 3रा भागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये या देशात असलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकाराची तरतूद करण्यात आलेली आहे. आता अण्णांनी बोलताना एक उदाहरण सांगितलं की तामिळनाडूमध्ये खऱ्या अर्थानं जेलमध्ये असलेल्या पिता पुत्राचा एक मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीमध्ये आणि मृत्यू झाल्याच्या नंतर साक्ष दिल्याच्या नंतर जेव्हा हा खटला खरा ठरला तेव्हा मात्र 9 पोलीस असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. का करण्यात आलं हे तर त्या पिता पुत्राचा जगण्याचा जो अधिकार होता तो त्या पोलिसांनी डावलला होता म्हणून. म्हणजेच काय तर बाबासाहेबांनी या देशात असलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या माणसांच्या बरोबरच प्राणी मात्रांना सुद्धा खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला. आता ते नुसतं जीवन जगण्याचा अधिकार नव्हता तर ते जीवन दर्जात्मक आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा अधिकार होता. जीवन तर सगळेच आपण जगतो आहोत पण त्या जीवनात दर्जा असला पाहिजे, प्रतिष्ठा असली पाहिजे आणि म्हणून मग आपण बघतो की खऱ्या अर्थानं या देशामध्ये असलेली जी राज्य व्यवस्था आहे ती तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं जीवन आम्हाला देऊ शकते का याची काही गॅरंटी नाही. पण संविधान मात्र आम्हाला असं सांगतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आदर्श आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि या देशातली कोणतीही सत्ता तो अधिकार आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला नेहमी सांगतात की खऱ्या अर्थानं तुम्हाला जोपर्यंत तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणार नाही, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थानं संविधानाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार कळणार नाहीत आणि जोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार कळणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्यावरचा होत असलेला अन्याय कोणीही दूर करू शकणार नाही. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपल्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा खऱ्या अर्थानं की आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायची. कशासाठी राज्यकर्ती जमात व्हायची आहे तर जे अन्याय होत आहे तो अन्याय दूर करण्यासाठी. मग अन्याय कोणता होतोय? कुणीतरी आपल्याला येऊन मारतंय का तर हा अन्याय नाही. आमच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा नीट येत नाहीत, आमच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा नीट येत नाहीत, आमच्यापर्यंत दळणवळणाच्या सुविधा नीट येत नाहीत. मग ह्या सुविधा येत नाहीत म्हणजे कुठंतरी जात आहेत, या कुठं गेल्या नाही पाहिजे. गरिबाच्या हक्काचं न्यायाचं त्याला मिळालं पाहिजे म्हणजे अन्याय न होणं होय. ही संकल्पना हा विचार बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं सामान्य लोकांमध्ये पेरला आणि म्हणून मग तुम्ही बघता की देशाच्या पाठीवर नाही तर विदेशाच्या पाठीवर सुद्धा जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार आज हा शिरोधार्य मानला जातो. आजही आपण बघतो की जगातल्या नामांकित विद्यापीठांच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. भाऊ त्याचं कारण काय तर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि स्टॅच्यू ऑफ ह्युमॅनिटी म्हणून ओळखले जातात. कारण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो मिळवून देण्याचं काम जगाच्या पाठीवर ज्या काही लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख बाबासाहेबांचं नाव आहे. कारण जेव्हा आपण बघतो की जाती व्यवस्था, विषमता या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं हे विखुरलेलं असताना अशा परिस्थितीमध्ये उभं राहणं आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना, वंचितांना, दलितांना, पीडितांना, कामगारांना, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून आज आपण बघतो आहोत की हे संविधान, हा देश, ही कायदे व्यवस्था, ही प्रशासन व्यवस्था आणि ही न्याय व्यवस्था चालते आहे. खऱ्या अर्थानं संविधानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संविधानाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे योगदान आहे हे जगाच्या पाठीवर आणखी तरी असं आठवत नाही की एवढी मेहनत घेऊन खऱ्या अर्थानं एक संविधान निर्मिती करण्यासाठी एवढ्या मोठ्या पद्धतीचं काम कोणत्या नेत्यानं किंवा एखाद्या महापुरुषाने केलेलं असेल. कारण आज आपण पाहतो आहोत की जगातलं सगळ्यात मोठं संविधान भारताचं आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारताची आहे आणि एवढ्या मोठ्या लोकशाहीचं संविधान निर्माण करून त्याची अंमलबजावणी करत असताना या सगळ्या गोष्टीला, कारण आता बघतो आहोत आपण काल नोटाबंदीचा निर्णय झाला, एवढंच नाही तर काल सभागृहामध्ये देशाच्या संसदेमध्ये महिला आरक्षणाचं एक विधेयक आलं, परंतु त्याच्यासोबत 3 विधेयक होते. त्याच्यामध्ये एक विधेयक होतं डिलिमिटेशनचं. जेव्हा ऍट ए टाइम 3 आणि 4 विधेयक सभागृहात मांडले जातात तेव्हा रूल 66 लागू होतो. याचा अर्थ असा आहे की पहिलं जे विधेयक मांडलं जातं त्याला संमती मिळाली की इतर 30 विधेयकांना संमती मिळते आणि मग महिला विधेयक पारित जर झालं असतं तर डिलिमिटेशन पारित झालं असतं आणि महाराष्ट्रासारखे किंवा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल सारखी काही जी मोठी राज्य आहेत त्यांचा फायदा झाला असता. परंतु केरळ, ज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली, ज्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढवला, तामिळनाड यासारख्या राज्यांवर अन्याय झाला असता म्हणून डिलिमिटेशन पारित झालं नाही. बाबासाहेबांनी हाच विचार करून संविधान निर्मितीच्या काळात हे खऱ्या अर्थाने नियम तेव्हा लिहून ठेवलेले आहेत म्हणून जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे.
आज घडीला आपण पाहतो आहोत, बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं संविधान सभेमध्ये जेव्हा भाषण सुरू होतं, बाबासाहेब असं म्हणतात की आज घडीला हे जे देशाचं संविधान आपण स्वीकारतो आहोत, जगातल्या सगळ्यात श्रेष्ठ संविधानापैकी हे संविधान आहे. परंतु या संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते जर गधडे आले, मूर्ख आले, तर जगातलं सगळ्यात वाईट संविधान म्हणून हे सिद्ध होईल, कारण याचा दुरुपयोग होईल. परंतु याची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते सुशिक्षित, लोकांच्या अडचणीची जाणीव असणारे, सर्वसामान्यामध्ये मिसळणारे आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे जर असतील, तर जगात कुठं स्वर्ग आहे म्हणतात ते भारतात अवतरल्याशिवाय राहणार नाही. इतक्या उच्च प्रतीचं हे संविधान आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सामान्य माणसांचं कर्तव्य आहे की संविधानाचं शिक्षण प्रत्येकाला, आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला असलं पाहिजे. कारण संविधान हा काही एक साधा ग्रंथ नाहीये. संविधान या देशात आपल्यावर कोण कोण राज्य करताय, कशा पद्धतीने राज्य करताय, आपल्याला कोणते अधिकार आहेत, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे संविधानात आहेत. संविधानाचे विचार हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनात आले पाहिजेत. मग खऱ्या अर्थानं आम्हाला बाबासाहेब समजले असं गृहीत धरता येईल. अन्यथा खऱ्या अर्थानं जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आयुष्यातला सगळ्यात मोठा काळ बाबासाहेबांनी कशात घातला असेल तर तो अभ्यासात. बाबासाहेब सरळ सरळ सांगायचे, तुमच्याकडे 2 रुपये जर आले तर 1 रुपया तुमच्या भाकरीवर खर्च करा आणि 2 रुपया तुमच्या शिक्षणावर खर्च करा. याचं कारण काय, तर शिक्षणाच्या माध्यमातून जी क्रांती होणार आहे, ती क्रांती घडवून आणण्याची ताकद दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. तलवारीची ताकद एक काळ होती, परंतु तलवार आता संपली. तुमच्या हातातली पेन आणि तुमच्या मस्तकात असलेली बुद्धी, या 2 गोष्टीची ताकद आहे. जगातली कोणतीही शाही किंवा कोणती बंदूक ती ताकद खऱ्या अर्थानं घडवून आणणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार जर आम्हाला आमच्या आयुष्यात आणायचे असतील तर शिक्षण हे आमच्या आयुष्यात आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि शिक्षण जर आम्ही स्वीकारलं तर आपण म्हणतो ना की शिक्षण आणि ज्ञान, योगायोग आज आपली जी जयंती साजरी होती आहे, आज जागतिक पुस्तक दिन आहे सर. आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं आपण असं म्हणू शकतो की ज्याच्या आयुष्यात पुस्तक आहे त्याचं मस्तक सुदृढ असतं, आणि ज्याचं मस्तक सुदृढ आहे ते खऱ्या अर्थानं लोकांच्या हितासाठी काम करतं. कोणावर अन्याय झाला तर त्याच्या विरोधात आवाज उठवतं, आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी ते माणूस आयुष्यभर झगडतो. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा तत्सम सगळे जे महापुरुष आहेत, हे महापुरुष खऱ्या अर्थानं व्यक्ती नव्हते, हे देवही नव्हते. मग हे होते कोणतं, ही वृत्ती होती, हे एक नियम होता, हे एक शिस्त होती. ती कशी होती तुम्ही आजही बघा. बाबासाहेबांनी आयुष्यभर काय केलं की अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. छत्रपती शिवाजीराजांनी आयुष्यभर काय केलं तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. आणि म्हणून आजही ज्या माणसामध्ये अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची वृत्ती आहे आणि समाजातल्या सामान्य माणसाच्या बाजूने उभं टाकण्याची शक्ती आहे, तिथं तिथं खऱ्या अर्थाने या महापुरुषांचं दर्शन झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि म्हणून या विचारासह या ठिकाणी थांबतो. खरं तर माझ्या पुढं आज इथं बोलताना प्रचंड मोठं दिव्य होतं, कारण या बैठकीमध्ये, या भाषणाच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी आहेत, पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी आहेत, ताडकळसच्या मार्केट कमिटीचे सभापती इथं आहेत, सरपंच इथं आहेत, उपसरपंच इथं आहेत, चेअरमन इथं आहेत, आणि याच्याही पलीकडे जाऊन ज्या खऱ्या अर्थानं शिक्षकाच्या छडीनं घडलो आहोत आपण, अशा गुरुच्या पुढं बोलणं म्हणजे सगळ्यात मोठं दिव्य असतं. परंतु कदाचित हे मान्य करावं लागेल की त्यांनी खऱ्या अर्थानं छडीनं आम्हाला घडवलं, म्हणून आम्ही इथं ही बडबड करू शकतो, बोलू शकतो, हे विचार करू शकतो. कारण हा गुरुनं दिलेला विचार आहे, हा गुरुमंत्र आहे, आणि हा गुरुमंत्र खऱ्या अर्थानं समाज याला घडवताना जेवढा साळाचा वाटा आहे तेवढा अन्नाचा वाटा आहे, हे मी निश्चित रूपाने मी अन्नाचं कौतुक करतो. आणि नितीन सर किती छान बोलतात. जिथं पिकतंय तिथे इकत नाही. आंबेरे सर जर माझ्या स्वतःच्या गावामध्ये गेलो तर मला कोणी विचारत नाही, पण जिथं पिकतंय आणि तिथे इकतंय तेव्हा त्याच्यात दम राहत आहे. नितीन सर बहुत बहुत बरं. प्रत्यक्षात बघून बसून असं अच्युत महाराजाची मला आठवण झाली. मी जेव्हा कीर्तन त्यांच्या बसायचो, सुरुवातीला ते म्हणायचे की चला महाराज आता गुरुजी आले, तुम्हीच बोला. म्हणजे हे बघण्याचं योग आहे ना सरपंच. तुम्ही राज्यकारभार करताय, तुम्ही गावचा कारभार करताय, माझी लेकरं जेव्हा गावचा कारभार करताय, जिल्हा परिषदचं आमचं नेतृत्व, आमच्या गावचं ते कारभार करताय, आमच्या शाळेचा कोषाध्यक्ष आमच्या कारभार करतायत. हे कारभार करताना बघण्याचा जो आनंद आहे ना, तो संविधानाने दिलेल्या अधिकाराचं ते प्रतीक आहे. मी जास्त बिलकुल बोलणार नाही, कारण आज खूप तृप्त झालोय, मी तृप्त झालोय. 21 मिनिट 7 सेकंद तुम्ही छान बोलला, बढिया बोलला. थोडस पुढे नेतो.
तुमच्या थोडं सुंदर दाखले दिलात. त्यातला एक दाखला माझ्या मनाला भावला की जागतिक पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य आहे विचाराचं. तर थोडी जोड देतो. हंगेरी नावाचा देश आहे. हंगेरी नावाच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्कूल काढले गेले आणि इतका मोठा चळवळीचा धागा त्या स्कूलच्या मध्ये होता. पोलंडच्या बाबतीत तसंच होतं. तुम्ही स्टॅच्यूच्या बाबतीत एकदा बोललात, येथे तुम्ही बोललात ज्ञानेश्वर. सगळ्यात मोठा स्टॅच्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 70 फुटाचा आमच्या मराठवाड्यात लातूरमध्ये. तिसरा विषय घेतो शॉर्ट. तुम्ही छान बोललात पुस्तकावरती. तुम्हाला माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोकणातनं शिकत साताऱ्याला आले, साताऱ्यातनं शिकत मुंबईला आले, मुंबईला आल्यानंतर चर्नी रोडला मैदानाच्या झाडाखाली ते अभ्यासाला बसायचे. ते रोज तिथे एकटाच मुलगा अभ्यासाला दिसायचा. तसं ते केळुसकर नावाचे तिथे मुख्याध्यापक होते आणि ते फिरायचे. त्यांचं लक्ष केलं की यार म्हटलं हे मुलगा. आणि केळुसकर स्वतःहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले आणि आंबेडकरांकडे गेले, बाळ आंबेडकर त्यांच्याकडे गेले, त्यांची चौकशी केली. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी फिरायला येताना एक पुस्तक आणलं. नितीन सर, तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला फार महत्वाचा दिवस, शिक्षक म्हणून आणि जरा पुस्तकाचा विचाराचा धारा म्हणून. आणि ते पुस्तक होतं डॉक्टर गौतम बुद्धांचं. तिथून परिचय झाला. बोलल्यानंतर नसतं बोलायचं, पण आता मुद्दे अध्यक्षीय कुठतरी धागा पकडतो, पुढे घेऊन जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान अर्पण केलं, देशाला अर्पण केलं, स्वीकारलं, ते बाहेर येत होते. किती छोटी गोष्ट आहे बघा, मला भावते हे क्षण माझ्या मनाला भावतात. मी फार काही गाढा अभ्यासक नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघतोय. आणि खासगीतली गोष्ट सांगतोय नितीन सर, ज्या वेळेस आंबेरे सर स्वतःशी भांडण होतं, ज्या वेळेस आंबेरे सरांचं स्वतःचं मन स्वतःला थकत होतं, ज्यावेळेस माझ्याशी मळप होतं, माझं मनावर मळप चढतो, मी नाराजीच्या सुरात जातो, जगू की नको टुबीच्या माध्यमातून जेव्हा येतो, ज्यावेळेस मी वैतागतो, मला असं वाटतं की मला कोणीच नाहीये, ही जेव्हा वृत्ती निर्माण होते त्यावेळेस आंबेरे सर कामठीला जातात. हे पहिल्यांदा सांगतोय, फक्त बायकोला घरच्याला माहितीये. कामठीला जातो आणि जगातली, आशिया खंडातली सर्वोत्तम एकमेव सागाची तुमच्या गौतम बुद्धांची मूर्ती तिथे फार सुंदर. आणि त्या ज्यावेळेस ध्यान मंदिरात मी बसतो त्यावेळेस मी माझा वापस येतो. पुस्तक काय करतो? पुस्तक विकृतीकडे जाऊ देत नाही. पुस्तक नम्र शिकवतं. पुस्तक आम्हाला विनम्रतेबरोबर संयम देतं. आणि मला असं वाटत नाही की जगात कोणती अशी ताकद आहे ज्याच्या अंगात नम्रता आहे, ज्याच्या अंगात संयम आहे, त्याला कोणी काही करू शकतो. जो व्यसनाकरती जात नाही, विनम्रतेने जगतो आणि कोणी काही म्हणलं तरी घेऊ शकतो, त्याच्या वडा पुस्तकाचा आणि विचाराचा वारसा पुराटत असू शकतो. मी प्रयत्न करतोय पण सर 28 वर्ष झाली, अजून 5-6 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा वारसा निश्चित रूपाने या भागामध्ये निश्चित तिथे येतो. संविधान दिलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मला दिसतात बरं का, असं वाटतं मला की मी होतो तिथं ते वाचताना असं वाटतं. आणि जेव्हा ते बाहेर येत होते, बाहेर उतरत असताना कृपालानी होते समोर उभारलेले बाहेर खाली उतरताना एकदम बाबासाहेब इतकं प्रसन्न असे मुवमेंट आहेत लाईफ मध्ये बाबासाहेबांच्या की मी त्यांच्यावरती भावतो त्यातला एक. आणि असे मस्त आनंदाश्रू चमकणारे डोळे ते आले आणि आनंदाश्रूच्या माध्यमातून उतरत असताना कृपालानी होते तिथं. त्यांनी विचारलं की बाबासाहेब आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? ते म्हणे आनंदाचे. म्हणजे कसे काय? त्यामुळे आजपर्यंत वारसानं राजा निर्माण होत होता, आता मतपेटीतून होईल. आणि हेच खरे संविधान, हेच खरा अधिकार, व्यक्त होण्याचा अधिकार, सन्मानात जगण्याचा अधिकार, सामाजिक पातळीवरती नेऊन जागवण्याचा अधिकार. बघा एक काळ असा होता, त्या काळामध्ये मुंगीला साखर होती हो, माणसाला भाकर होती, गोड वाणी होती हो लोकांना, पण असा समाज होता त्यांना पाणी नव्हतं. म्हणून 14 तळ्याचा सत्याग्रह आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. काळ्या मंदिराचा प्रवेश आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. माणसाला माणूस पण जे करून देतं, माणसाला माणसासारखं वागायला लावतं, त्याचं नाव शिक्षण. आणि तेच आपण पुढे नेऊया. मित्रमंडळी,
तर ऐकणाऱ्याला बोलणाऱ्याला असं बरंच वाटतं की लय बोलावं, पण ऐकणाऱ्याच्या वेदना मला माहिती आहे. एक ऐकणाऱ्याच्या बोलण्याचा किस्सा सांगतो, सर्रास थोडंसं मनातलं बोलतोय असं भाषा मी करते. गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अद्वितीय, मला तो भावतो, मी असं प्रेम करतो त्या घटनेवरती. बावली की गाडगे महाराज ज्या वेळेस कीर्तन करायची, त्यांचं कीर्तन विकासाचं होतं, विचाराचं होतं. त्यांनी देवाला विरोध केला कशा पद्धतीनं, माणसात देव शोधायला लावला त्याचं, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पुढे बसायचे. आणि ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं कुठं व्याख्यान असायचं तर गाडगे महाराज पुढं बसायचे. आम्हाला जागा बदलताना सन्मान वाटला पाहिजे. हे 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 घेऊयात आपण. कुठं बसतोय, कोणापुढे बसतोय विसरायचं नाही आपण. आम्ही कुठे बसू, फक्त बोलणारा पाहिजे. आम्ही कळलं ना, कुठेही बसू, पण ऐकण्याला जे मिळत आहे, जे विचार आहेत ते आम्हाला महत्वाचे. म्हणून पुस्तकाच्या माध्यमातून आज जागतिक पुस्तक दिनाचा व्यवसाय बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने पुस्तकांनी खरंच केले. एक पुस्तकावरती किस्सा सांगतो. तसं चांगलं वाटणार नाही माझ्यासारख्या शिक्षकाला की आज पुस्तक जागतिक पुस्तक दिन आहे आणि त्याचं आपण सांगणार नाही. बाबासाहेब आंबेडकर वाचन खूप करायचे, इतकं वाचन करायचे की बघायचंच काम नाही. आणि ज्यावेळेस पेन्शन व्हायची वडिलांची त्यावेळेस ते पुस्तक घेऊन द्यायचे. झालं असं की गप्पा सुट्टीचे दिवस होते, गप्पा वाचन झालं आणि 7 का 8 दिवस काहीतरी अजून पेन्शनची पगार यायची बाकी होती. मग त्यांनी म्हटले की पुस्तक संपले, मला अजून थोडी पुस्तक लागतील. तर वडील म्हणले ठीक आहे, आता घेऊयात आपण. मग त्यांनी एक कुटाणा केला, ते मी तर नाही सांगत. ते मुलीकडे गेले, एक दागिना घेतला, ते ठेवलंय, पुस्तक आणून दिली. काय घ्यायचे आम्ही याच्यातून मेसेज? मग आज मी शिक्षक म्हणून काय करणार आहे? मी जर जयंतीला 135च्या जयंतीच्या कमिटीने लोकांनी मला एवढं सन्मानानं बोलवलं, केवळ इथं बडबड करायसाठी नाही, हा विचार मला ह्या 25 गावात पेरायचे. पोरं आता मोबाईलमधून बाहेर आणून पुस्तकात कशी अडकवता येतील, पुस्तकात ई-बुक कशी असतील, ऑडिओ बुक कशी असते, त्याच्याकडे ती आम्हाला नेता येते का? म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पुस्तक एवढं महत्व कशालाच नव्हतं. म्हणून आणि शेवटचं एक वाक्य सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधलं बरोबर स्कूल ऑफ लंडन ऑफ इकॉनॉमी नावाचं स्कूल होतं आणि तिथली डिग्री होती 8 वर्षाची. नितीन सर 8 वर्षाच्या डिग्री फक्त 3.5 वर्षामध्ये ज्यांनी पूर्ण केली, जगामध्ये कोणीही ती आजपर्यंत रेकॉर्ड मोडलं नाही. ते पहिले आणि शेवटचे येतं की 3.5 वर्षामध्ये एवढा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे असा. आणि जागतिक सगळ्यांना संविधानच माहिती आहेत नेते, त्याच्या पुढे जाऊन सर्वोत्तम अर्थतज्ञ आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जगातले जेवढे अर्थतज्ञ येतात त्यांना आधी आंबेडकरांना आम्हाला अभ्यासावं लागतं, तेव्हा अर्थतंत्र कळतं. हे काय साधी व्यक्ती थोडीच आहे, नाहीये. आणि शेवटचा प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यातनं आपण काय घ्यायचे, आपण ही हायलाईट केलेल्या गोष्टी तुम्ही. आणि हे घेताना शेवटचा प्रसंग मी घेतलेला, बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पुणेकरांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचं दोघांचं फार तात्विक जमत नव्हतं, बिलकुल जमत नव्हतं. त्यांचं ते आपल्याला माहिती आहे, सगळं कुठं माहिती आहे. हे सगळं असतानाही मला ही गोष्ट फार भावते, लय आवडते की मुळा मी घेतो. मला काय घेता येत नाही, पण त्यातच धागा घेतो. कोणता घेतो सांगतो नितीन सर, कोणता घेतो? ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या दोघांचे तात्विक विवाद होते, पण ज्यावेळेस महात्मा गांधी वाढतात राजू सर, त्यावेळेस महात्मा गांधी ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे काठी टेकवत अंत्यविधीला होते. त्याच्या पुढली गोष्ट सांगतो, एका वाक्यावरती प्रेम करतो मी. आणि जेव्हा ते गेले आणि ते दर्शन घेतलं आणि ते वापस येत होते, पत्रकारांनी त्यांना घेरलं, त्यावेळेस ते म्हणले माझा बाप मेल्यावर मी जेवढा रडलो नाही ना तेवढा मी आज रडतोय. हा वारसा घेता आला पाहिजे. जयंती पुण्यतिथी आम्हाला अशा पद्धतीने करायच्या, वेचून घेऊयात. मग ह्याच्यात ना आपण दैनंदिन जीवनामध्ये माझं तुमचं कधी तात्विक भांडण झालं असेल विसरता आलं पाहिजे. कधी खुर्ची मागे पुढे झाली आम्हाला विसरता आला पाहिजे, खाली बसता आला पाहिजे, वरे बसता पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, याच्यातून एकच सांगतोय, बाबासाहेब आंबेडकरांना जर आम्हाला अभ्यासायचा असेल तर नम्रता आमच्याकडे असली पाहिजे. आणि तिथं आम्ही बसूच जिथं आम्हाला ज्ञान मिळणार आहे. कुठेही बसू पण आम्ही ते ज्ञान घेऊ. या जयंती कमिटीचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. फार उत्साहात तुम्ही करताय. आणि राजू सर तुम्ही खूप गोड बोलताय, हे शिक्षणाचा परिणाम. मला नेहमी आठवतो ज्यावेळेस मी कलेक्टर ऑफिसला असतो, तो येतो, तो असाच उभारतो. खरं सांगू का, इथं आंबेडकर खूप स्वतःला मोठं समजतं. माझी लेकरं जेव्हा अशी उभं राहतात, नाही राहिला का असं, ही विनम्रता बाबासाहेब आंबेडकर दिली. आणि जाता जाता पोरांना तुम्हाला एक सांगतो, मी पोरं नाही तिथेच बाबासाहेब आंबेडकर कटिंग
कोट बूट सूट नेते आज आपण तुम्ही आणि मी दोघांनी कोट घातला नाही हे असं झालं नाही पाहिजे काय आपण दोघंही लक्षात घ्या. मी बाबासाहेब आंबेडकरांकडती शिकताना मी अभ्यास करताना अण्णा मी तिथून कोट आणलाय. मी कोट घालताना लाजणार नाही. कोट पण कसा घालावा आंबेडकरांसारखा घालावा म्हणतात इतकं दिसलं पाहिजे. त्याच्या पुढे तुम्हाला माहितीये का घड्याळही भारी होती आंबेडकर साहेबांची. तुम्ही कधी गेलात तर तुम्ही नक्की बघा. मी बघून आलो. त्यांचं शूज बघितलं त्यांचे पैजाम बघितले हे बारकान बघतो. बाबासाहेब आंबेडकरांकडे बारकान बघतो कारण बारीक माणूस आहे. बारीक डिग्रीवर काम करतोय बारीक गावात काम करतोय बारीक शाळेत काम करतोय जरा बारकान बघतोय. तर घड्याळ पण इतकं सुंदर होतं की त्या काळात युरोप खंडामध्ये जे चालत होती तितके अपडेट आमचे बाबासाहेब आंबेडकर राहत होते. म्हणून आज जयंतीला आमची जी मुलं अपडेट राहत आहेत किंवा ज्या विचाराची पोरं आहेत जे विचार अपडेट राहतात राहणीमानानं अपडेट राहतात मी त्यांचं फार फार कौतुक करतो. तुम्ही इतकं लिहिता इतकी शालीनता इतकी विनम्रता इतकी संयम इतका आदर ठेवण्याची वृत्ती आहे. निश्चित रूपाने मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून अशी पोरं निर्माण झाली पाहिजे. इथं मला तुम्ही बोलवला सन्मानित केलात. माझी थोडीशी बडबड मी जरा जास्त बोलतो तुमच्यापेक्षा आल्यावर पण आज जरा नितीन सर जरा खुलून बोललो आणि एवढ्यासाठी बोललोय की माझ्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विषयी प्रचंड निष्ठा. मी स्वतःचा जेव्हा नसतो तेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचा होऊन जातो. जय हिंद जय भीम जय संविधान. थँक्यू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.